कसा काय मंडळी, बरा आहा ना? तर आज ज्या दिवसाची, ज्या क्षणाची, ज्या उत्सवाची कोकणातलो माणूस अगदी आतुरतेन वाट बघत असतात तो म्हणजे गणेश चतुर्थीचो सण. कोकणातलो खूप मोठो आणि मानाचो सण म्हणजे गणेश चतुर्थी. हो बघा, वाडीतले सगळ्यांचे गणपती असे टेम्पोतून आणले जातात आणि आमचो बाप्पाही टेम्पोतून इलेलो असा. आमच्या बाप्पाची मूर्ती जरा मोठी असता, त्यामुळे जरा टेम्पोतनंच आणूची लागता दरवर्षी आणि अशा प्रकारे जरा कठीण होता आणताना, पण उत्साह काही कमी नसता, कारण वर्षातनं एकदाच ह्यो सण येता आणि घराघरात आनंदाचं वातावरण पसरलेला असता. अगदी कोकणातलो माणूस 15 दिवस आधी, महिनाभर आधी उत्सवाची तयारी करत असतं. बघा, असो घरात आमच्या गणपतीचं आगमन झाला, काकीने त्यांच्या गणपतीवरनं घास ओवाळून टाकला आणि त्याका असा घरात घेतलेला असा आमच्या बाप्पा. बाप्पाची पूजा झालेली असा, मस्त पूजा करून बाप्पा विराजमान झालेले असत. आणि कोकणात मंडळात नाही तर प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात. हे बघा, आमचो बाळा काकाचो गणपती आणि माटी बघा किती सुंदर सजवलेली आहे. माटी सजूक हरणा, कौंडा, कांगला, भोपळा, तिरडे असे करून माटी सजवली जाते आणि मग मखरात गणपती बाप्पा मस्त विराजमान होतात. बघा किती सुंदर दिसता असा. होय, काकीची घाय गडबड चाललेली असा जेवणाची तयारी करू. बघा, जेवण सगळं झालेलं असा. डाळ, भात, भाजी, पापड, लोणचा आणि नैवेद्याची पण तयारी झालेली असा. होय, वहिनी आमची उकडीचे मोदक तयार करता. उकडीचे मोदक म्हणजे बाप्पाचे आवडते. ती अशी मस्त तयार करता, सारण बनवता. काय असता ना, गणपतीच्या दिवशी जो कोणी माणूस घरात येत तो असं रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून घरातल्या बायकांची अशी जेवण बनवण्याची लगबग चाललेली असते. बघा, वाडिये दाखवलेले असत, बाप्पाची पूजा झालेली असा. आरती देखील अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडली. अगदी मंत्रमुग्ध करणारे सूर आता घराघरात सकाळ संध्याकाळ घुमतले. ह्या आवाजान अगदी प्रसन्न वातावरण होतं आजूबाजूचं. हे बघा, आमचो बाप्पा किती छान दिसता, मकरात असो मस्त आनंदात बसलेलो असा. बाप्पाची मूर्तीची जी ठेव असता ना, जी रेखीवपणा असता, त्याका बघता क्षणी एखादो माणूस त्याच्या प्रेमात पडा. जेवणाचे पंक्ती बसलेले असत आणि केळीच्या पानावर जेवणाची मजा काही औरच असतं. हो बघा, पाऊस काय करता. काय असा ना, माणसाच्या हातात दोन गोष्टी नसतात, दुःख आणि निसर्ग. एका आपण काही करू शकत नाही, पण कोकणातल्या माणसाचा आनंद आज कसूभर देखील कमी झालेलो नाही. तर मंडळींनो, गणेश चतुर्थीच्या तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा.